Hello student. Then next is uricotelism, removal of nitrogenous waste in the form of urea, NH2CO, NH2 from the body called as ureotelism, because ammonia is converted into less toxic product urea, so it is less toxic. Toxicity of ammonia is reduced by adding CO2 and passing through ornithine cycle in liver using 3 ATP for synthesis of one molecule of urea. It is also called as urea cycle, and it requires more energy for synthesis of urea. Urea is less toxic, hence it can be concentrated to some extent in body. Urea is less soluble in water, hence require less water for elimination. Second type बघतोय आपण ureotelism. नायट्रोजनस वेस्ट युरियाच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकलं जातो, त्याला आपण युरिओटेलिझम म्हणतो. युरिया हा अमोनियाची टॉक्झिसिटी कमी करून तयार झालेला आहे. लिव्हरमध्ये अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड ऑर्निथिन सायकल किंवा युरिया सायकलमधून पास होतात. एक युरियाचा मॉलिक्यूल तयार करण्यासाठी 3 ATP खर्च करतात, म्हणजेच या सिंथेसिसमध्ये युरियाच्या मोर एनर्जी खर्च केली जाते. युरिया हा लेस टॉक्झिक आहे, म्हणून तो काही एक्सटेंट पर्यंत बॉडीमध्ये स्टोअर केलं जाऊ शकतो. तो लेस सोल्युबल आहे वॉटरमध्ये, म्हणून त्याला बाहेर टाकण्यासाठी कमी पाणी लागतं. लेस वॉटर इज रिक्वायर्ड फॉर इलिमिनेशन. इलिमिनेशन ऑफ 1 ग्रॅम ऑफ युरिया रिक्वायर 50 ml ऑफ वॉटर. म्हणजे 1 ग्रॅम युरिया बाहेर टाकण्यासाठी 50 ml पाण्याची गरज पडते, म्हणजे खूप कमी पाणी लागतं. जर आपण अमोनियाशी कम्पेअर केलं तर ह्युमन बॉडीमध्ये 100 पटीने कमी पाणी लागतं, आणि कॅमल, शार्क, कंगारू रॅटमध्ये सेव्हरल 100 टाइम्सने कमी पाणी लागतं. ॲनिमल्स दोज नीड कन्झर्वेशन ऑफ वॉटर टू सम एक्सटेंट, हेन्स कॉमनली फाउंड इन टेरिस्ट्रियल means animals which live on land, and these animals excrete urea Called ureotelic animals. म्हणजे ज्या ॲनिमल्सला पाणी साठवण्याची गरज पडते, बॉडीमध्ये कन्झर्व करण्याची गरज पडते पाण्याला, त्या ॲनिमल्समध्ये हा टाईप सापडतो. म्हणजे ते जास्त करून जमिनीवर राहणारे ॲनिमल्स असतात, त्यांना वॉटर कन्झर्व करण्याची गरज पडते, कारण ते पाण्यात नाही राहते, ते जमिनीवर राहत आहे, म्हणून पाण्याला सेव्ह करायची त्यांना गरज पडते. मोर एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ युरिया. म्हणजे जास्त एनर्जी लागते युरियाच्या सिंथेसिससाठी, कारण ते कशामधून पास होत आहे? ऑर्निथिन सायकलमधून. एक्झाम्पल्स ऑफ युरिओटेलिक ॲनिमल्स: मॅमल्स, कार्टिलॅजिनस फिशेस लाईक shark, rays, many aquatic reptiles, adult amphibians excrete urea. Shark retain urea in body fluid to make blood or body fluid isotonic to surrounding marine water to prevent minimum loss of water through exoosmosis. Example बघतोय आपण याचे. मॅमल्स, कार्टिलॅजिनस फिशेस म्हणजे शार्क आणि रेस सारखे. मेनी ॲक्वॅटिक रेप्टाईल म्हणजे जे पाण्यात राहतात ते रेप्टाईल्स. आणि अडल्ट ॲम्फिबिया, लार्वामध्ये अमोनिया बाहेर टाकला जातो, परंतु ॲम्फिबियामध्ये युरिया बाहेर टाकला जातो. आणि शार्क जी जास्तीत जास्त युरिया रिटेन करते बॉडीमध्ये, आणि तिचं जे ब्लड आहे ते आयसोटोनिक म्हणजे सारखं करते बाहेरच्या सराउंडिंग मरीन वॉटरशी. आयसोटोनिक म्हणजे सारखं करायचा प्रयत्न करते, ज्याच्यामुळे एक्झोऑस्मॉसिसच्या थ्रू वॉटर लॉस होणार नाही. युरिकोटेलिझम, रिमूव्हल ऑफ नायट्रोजनस वेस्ट इन द फॉर्म ऑफ युरिक ॲसिड CnH4O3N4 from the body called as uricotelism. Elimination or removal of nitrogenous waste from the body called as uricotelism. Ammonia is converted into less toxic product uric acid by inosinic pathway in liver of bird. Third type बघतो आपण एक्सक्रीशनचा, uricotelism.
नायट्रोजिनस वेस्ट युरिक ॲसिडच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकलं जातो. याचं फॉर्म्युला आहे C5H4O3N4. NH3 हा लेस टॉक्झिक प्रोडक्टमध्ये कन्वर्ट केला जातो. इनोसिनिक पाथवेच्या थ्रू हा पास होतो अमोनिया आणि युरिक ॲसिड तयार करतो लिव्हरमध्ये. युरिक ॲसिड is least toxic. hence retain in the body for some time. युरिया हा Least toxic. म्हणून थोड्या काळासाठी तो बॉडीमध्ये आपण ठेवू शकतो, रिटेन करू शकतो कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये. युरिया इज Least soluble. in water, hence minimum or no need of water for elimination. युरिया हा लिस्ट सोल्युबल आहे, म्हणजे कमी पाण्यामध्ये विरघळतो, म्हणून याला बाहेर टाकण्यासाठी कमी मिनिमम किंवा नो वॉटर पाण्याची गरज पडत नाही बाहेर टाकण्यासाठी. सॉलिड किंवा सेमी सॉलिड फॉर्ममध्ये तो बाहेर टाकला जातो. इलिमिनेशन ऑफ 1 ग्रॅम ऑफ युरिक ॲसिड रिक्वायर 5 to 10 ml ऑफ वॉटर. म्हणजे 1 ग्रॅम युरिक ॲसिड बाहेर टाकण्यासाठी फक्त 5 ते 10 ml पाण्याची गरज पडते. Hence, animals those need to conserve more water excrete nitrogenous waste in the form of uric acid called as uricotelic animals. युरिकोटेलिझम हा टाईप अशा ॲनिमल्समध्ये सापडतो की ज्यांना जास्त पाणी कन्झर्व करण्याची गरज असते, जास्त पाणी बॉडीमध्ये साठवून ठेवण्याची गरज असते. त्यांच्यामध्ये युरिक ॲसिड तयार होतो, त्यांना आपण युरिकोटेलिक ॲनिमल्स म्हणतो. Uric acid synthesis spend more energy because ammonia is passed from inosinic pathway and require more energy for synthesis. Uric acid हा अमोनिया पासून तयार होतो, तो इनोसोनिक पाथवे मधून पास होतो आणि मग तयार होतो, म्हणून याला एनर्जी जास्त लागते तयार होण्यासाठी. Examples of uricotelic animals are birds, some insects, many reptiles, land snails. They excrete uric acid because they need to conserve more water. एक्झाम्पल बघूया आपण युरिकोटेलिकचे. बर्ड्स म्हणजे सगळे पक्षी, काही इन्सेक्ट्स, नंबर ऑफ रेप्टाइल्स, लँड रेप्टाइल्स, स्नेक, लिझार्ड, गार्डन लिझार्ड, लँड स्नेल्स, गोगलगाय, सगळ्या प्रकारच्या ज्या जमिनीवर असतात त्या पण युरिक ॲसिड एक्सक्रीट करतात, कारण त्यांना जास्तीत जास्त पाणी साठवण्याची गरज असते, कन्झर्व करण्याची गरज असते, कारण यांना कमी पाणी मिळतं पिण्यासाठी, म्हणून हे जास्तीत जास्त पाणी साठवण्यासाठी त्यांच्यामध्ये हा टाईप दिसतो युरिकोटेलिझम. देर इज अ नो क्लिअर रिलेशनशिप बिटवीन फायलोजेनी अँड एक्सक्रेटरी प्रोडक्ट. म्हणजे आपल्याला असं रिलेशनशिप दिसत नाही की फायलोजेनी अगोदर फिश, मग ॲम्फिबिया, मग रेप्टाइल्स आणि त्यानुसार एक्सक्रेटरी प्रोडक्ट असतील, असं नाही आहे. देर इज अ नो को रिलेशन बिटवीन फायलोजेनी अँड एक्सक्रेटरी प्रोडक्ट. एक्झाम्पल बघितलं आपण, फ्रॉगचा अडल्ट युरिया बाहेर टाकतो तर फ्रॉगचा लार्वा अमोनिया बाहेर टाकतो, कारण फ्रॉगचा लार्वा हा पाण्यामध्ये राहतो म्हणून अमोनिया बाहेर टाकतो आणि फ्रॉगचा अडल्ट जमिनीवर असतो म्हणून युरिया बाहेर टाकतो. म्हणजे अवेलेबिलिटी ऑफ वॉटर म्हणजेच हॅबिटॅट मेन आहे इथे. कुठे राहतायत, पाण्यामध्ये का जमिनीवर, याच्यावरून एक्सक्रीटरी प्रोडक्ट ठरवलं जातो कोणता तयार करायचा. किंवा टर्टल्स बघितले आपण, जे लँड टर्टल्स आहेत ते युरिक ॲसिड एक्सक्रीट करतात, परंतु जे ॲक्वॅटिक टर्टल्स आहेत ते युरिया एक्सक्रीट करतात, कारण इथे लँडवर वॉटर कन्झर्वेशनची गरज असते. तर हे जे टर्टल्स आहेत ॲक्वॅटिक, हे पाण्यातच आहेत, इथे वॉटर कन्झर्वेशनची गरज नाही आहे, म्हणून युरिया तयार केलं जातो. म्हणजे हॅबिटॅट ठरवता कोणता एक्सक्रेटरी प्रोडक्ट तयार करायचा. थँक्यू.